नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरता एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्याबाबतची माहिती इथं आपण घेऊन आलेलो या व्हिडिओच्या माध्यमातून। काय आहे ते समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाबाबत दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिनांक 30/12/2025 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिव्यांगाच्या विशेष शाळा कार्यशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाकरता अतिरिक्त संवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। यामध्ये राज्यातील शासन मान्य खासगी अनुदानित संस्थांच्या विशेष शाळा कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थांनी विहित मुदतीत केलेल्या अपील अधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेले नसल्यास संबंधित उपक्रम लगेचच बंद करण्याबाबत कार्यवाही करतील असे निर्देश देण्यात आलेले आहेत। पट निर्धारणानंतर पटसंख्या कमी झाल्यास आकृतीबंधानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच संबंधित जिल्ह्यातील अनुदानित उपक्रमांमधील रिक्त पदानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतोवर याच जिल्ह्यामध्ये करतील असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच संबंधित जिल्ह्यामध्ये रिक्त पदे नसल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन लगतच्या जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच अन्य विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित शाळा कार्यालय शाळांमधील रिक्त पदे भरण्याकरता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।